नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर मॉर्निंगला उठली मी आणि शैलेश त्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला. आमच्याकडे एक प्रथा आहे, पोळ्यानंतर देवांना एक व्रत म्हणून असा प्रकार केला जातो. मग देवांसाठी दिवे वगैरे करून घेतले. त्यानंतर देवांची पूजा वगैरे केली. नंतर इव्हिनिंगला शैलेश ते कामावरून आले. मी, शैलेश, माऊ आम्ही तिघं गणपती बघायला गेलो. मग बघितला पहिले सहकार मित्र मंडळ. खूप जास्त अशी ट्रॅफिक होती. खूप मस्त सुंदर सुंदर अशी लाइटिंग लावली होती. त्याच्यानंतर आम्ही गेलो. एका बाजूला तिकडं भजन चालू होतं बाईंचं. मग आम्ही देवाच्या दर्शनासाठी गेलो. तिथे पण खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. खाली मस्त हे टाकले होते, मासे वगैरे टाकले होते. बाप्पा खूप असे सुंदर दिसत होते. खूप जास्त गर्दी होती. सगळे बाप्पाचं दर्शन करायला येत होते. खाली कासव, मासे खेळत होते. नंतर आम्ही दुसऱ्या गणपती तिकडं गेलो बघायला. तिकडं पण खूप छान असं मस्त डेकोरेशन होतं. थोडं हॉररसारखं होतं. तिथं पण खूप जास्त अशी गर्दी होती. नंतर बाप्पाचं तिथं पण दर्शन वगैरे घेतलं. परत रस्त्याने निघालो. रस्त्याला पण खूप मस्त मस्त लाइटिंग वगैरे लावली होती, सजवलं होतं. खूप छान असं दिसत होतं. मुंबईमध्ये खूप मस्त मस्त गणपती आहेत. अष्टविनायक तिथं गेलो. तिथं पण बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो. एक ग्रुप सहकार मित्र मंडळ तिथं पण गेलो. तिथं पण बाप्पाचं मस्त दर्शन वगैरे घेतलं. तिथं जास्त गर्दी वगैरे नव्हती. नंतर रस्त्याने निघालो. रस्त्याने इथं काय चालू आहे? इथे तर भांडणच चालू आहे. मला तर भांडण बघायला खूप आवडतं. तुम्हाला पण आवडतं का? कमेंटमध्ये सांगा. नंतर खूप अशी भांडण वगैरे बघितली. नंतर निघालो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून तिथे निघालो. त्याच्यानंतर मस्त गेलो. पाणीपुरी वगैरे खाल्ली. घरी गेलो. असा गेला माझा आजचा दिवस. थँक्यू.